नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आपण भारताच्या न्यायव्यवस्थेबद्दलचे प्रश्न पाहतोय. म्हणजे ॲक्च्युली ही MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज आहे. 2011 ते 2025 मधल्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करतोय. त्याच्यामध्ये आपण न्यायव्यवस्था या टॉपिकबद्दल बोलतोय. सुरुवातीला आपण सर्वोच्च न्यायालय पाहिलं, मग उच्च न्यायालय पाहिलं, मग कनिष्ठ किंवा दुय्यम न्यायालय पाहिली, मग न्यायालयीन प्रक्रिया पाहिल्या. ओके, आणि आता आपण खटले पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात उभारलेले महत्त्वाचे खटले, त्याच्यावर जे चार पाच म्हणण्यापेक्षा 20-25 प्रश्न आले असतील 2011 पासून 2025 पर्यंत. तर त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण जे आहे तर आपण या आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. म्हणजे अचूक उत्तर आणि स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मी करतोय. आता ज्यावेळेस तुम्ही न्यायालयीन खटल्यांचा अभ्यास करता तर त्यावेळेस काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्या गोष्टी कुठल्या आहेत त्याच्याबद्दल आपण सर्वप्रथम चर्चा करूया आणि मग आपण प्रश्नांना हात घालूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते महत्त्वाचे न्यायालयीन खटले. म्हणजे आत्तापर्यंत खूप साऱ्या केसेस सर्वोच्च न्यायालयात उभा राहिलेल्या आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयात तेवढ्याच केसेस पेंडिंग आहेत. मग सगळ्याच केसचा अभ्यास करायचा का किंवा सगळेच खटले लक्षात ठेवायचे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. हे लक्षात ठेवा. कारण काय, म्हणजे सगळेच खटले महत्त्वाचे असतात का अभ्यासाच्या दृष्टीनं? नाही. उदाहरणार्थ 1973चा केशवानंद भारती खटला. आता या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर किंवा मूलभूत संरचना काय असते हे सांगितले. तर त्या दृष्टीनं तो खटला महत्त्वाचा आहे. मनेका गांधी खटला असेल 1979चा, मिनर्वा मिल्स खटला असेल, इंदिरा साहनी खटला असेल की दोन्ही खटले रिझर्वेशनशी संबंधित असणारे खटले आहेत. गोलकनाथ खटला असेल, केशवानंद भारती खटला असेल, ओके, शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार खटला असेल, जुलूभाई नानाभाई खाचर विरुद्ध गुजरात राज्य खटला असेल, की जे महत्त्वाचे खटले आहेत. किंवा सगळ्यात जास्त गाजलेला की जो समलैंगिकते संबंधीचा खटला होता, नवतेज सिंग जोहर विरुद्ध इतर आणि भारत सरकार हा खटला असेल, की ज्या खटल्यांमध्ये संविधानामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत किंवा संविधानातल्या तरतुदींना अनुसरून काही निर्णय देण्यात आलेले आहेत आणि असे खटले आहेत की जे महत्त्वाचे आहेत. तर या खटल्यांचा अभ्यास करणं गरजेचं असतं. म्हणजे महत्त्वाचे खटले तुमच्या लक्षात आलेले असले पाहिजेत. याशिवाय खटल्याचे निर्णय काय दिलेले आहेत, म्हणजे फक्त खटले वाचून नाही आहे तर त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने खटल्याचा निर्णय कोणता दिला आहे, काय दिला आहे, काय सांगितलं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे केशवानंद भारती खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं असं सांगितलं होतं की घटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे पण ते काय फिक्स नाही आहे. ओके, तर ते ज्या वेळेस तसे खटले येतील तर त्यावेळेस ते घटनेचं बेसिक स्ट्रक्चर बदलू शकतं असं सरळ सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. तर त्याच्यातले निर्णयसुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानिक तरतुदींवरील परिणाम. म्हणजे एखादा खटला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, उदाहरणार्थ मनेका गांधी खटला, हे राज्यघटनेच्या कलम 21 संबंधित राईट टू लाईफशी संबंधित असणारा खटला होता. त्याच्यामुळं भारताच्या राज्यघटनेत त्या खटल्यामुळं काही बदल झाला आहे का, कुठल्या आर्टिकलला धक्का पोचला आहे का किंवा कुठल्या कलमांमध्ये नवीन सबकलम ॲड करण्यात आलेला आहे का याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. ते महत्त्वाचे खटले असतात. याशिवाय त्या खटल्यानुसार त्या सर्वोच्च न्यायालयानं संबंधित राज्य सरकारला किंवा संबंधित केंद्र सरकारला काही आदेश, निर्देश किंवा नियम करायला सांगितलेला आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला खटलांचा अभ्यास करताना महत्त्वाच्या ठरू शकतात. आणि इतर त्या अनुषंगाने जर का काही दुसऱ्या बाबी असतील तर त्याचासुद्धा तुम्ही तिथं अभ्यास करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? तर या 5-6 गोष्टी आहेत. ज्यावेळेस तुम्ही न्यायालयीन खटल्यांचा अभ्यास कराल तर या 5-6 गोष्टींवरती थोडंसं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि प्रश्न जो आहे तर या 5-6 गोष्टींच्या बाहेर जात नाही. म्हणजे जर का तुम्ही आत्तापर्यंतच्या प्रश्नाचं विश्लेषण पाहिलं तर प्रश्न याच्या बाहेर गेलेले नाही आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्या 5 गोष्टींचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. खटल्यांवरती कसा जरी प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता येईल. ओके, ही जी लेक्चर सिरीज आहे तर VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट सापडेल. त्या प्लेलिस्टचं नाव आहे MPSC पॉलिटी PYQ ॲनालिसिस सिरीज. तिथं तुम्ही ही सिरीज अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहू शकता. आणि प्लीज लेक्चर आवडत असेल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जी लोक MPSC आणि UPSC इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, जिथं पॉलिटी हा टॉपिक आहे, अभ्यासक्रम आहे, अभ्यास करायचा आहे, तर तिथं हे लेक्चर तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. त्याच्यामुळं लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. चलो, आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतोय. पहिला प्रश्न जो आहे तर तो केशवानंद भारती केसशी संबंधित आहे. 1973ला केशवानंद भारतींचं नुकतं निधन झालं आहे आणि केसला 50 वर्षसुद्धा पूर्ण झालेली आहे. 1973ची केस आहे ही आणि त्याच्याबद्दल तुम्हाला 4 विधानं दिलेत
आणि त्याच्यातलं बिनचूक बरोबर किंवा अचूक विधान तुम्हाला ओळखायचं आहे. सदर्भ खटला हा भारताचे सरन्यायाधीश O.N. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे चालला. तर हे पहिलंच विधान चुकीचं आहे. तर O.N. रे नव्हते, त्यावेळेस न्यायमूर्ती सिकरी होते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. त्याच्यामुळे ए काढून टाका. 1 गेला आणि 4 गेला, राहिले 2 आणि 3. बघा 3 विधानं दिलेत, त्याच्यामुळं एक विधान फक्त बरोबर येणार नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 B, C आणि D. 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तीच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची रूपरेषा दिली. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन दिलं, बी बरोबर आहे. या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला. गोलकनाथ, आता बघा मी तुम्हाला म्हटलं ना की ते निर्णय महत्त्वाचे असतात. ओके, म्हणजे ह्या 73च्या अगोदर 67चा जो गोलकनाथ खटला होता, तर त्या खटल्यात जो निर्णय दिला होता सर्वोच्च न्यायालयाने, तर तो निर्णय या केशवानंद भारती खटल्यात बदललेला आहे. मी जे म्हणतो ना खटले लक्षात ठेवायचे, तर ते असे लक्षात ठेवायचे. अगोदरच्या खटल्यातले कोणती बाजू सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात बदललेली आहे, तर ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सदर्भ खटला हा न्यायालयीन सक्रियतेचं उदाहरण म्हणून मानावं लागतं. आता ही न्यायालयीन सक्रियता काय आहे? ओके, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ओव्हररीच, या अतिशय 3 महत्त्वाच्या संकल्पना आहेत. याच्यावरचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत, तर तुम्ही तिथं त्याची चर्चा करू शकता. तर B, C, D ही 3 विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे, तर ते आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी उत्तर आहे. समजलं? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोमई खटला. आता हा बोमई खटला जो आहे, तर तो 1994चा खटला आहे. कधीचा? 1994चा. आणि काय निर्णय दिला आहे, तर याच्याबद्दलच आपल्याला चुकीचं किंवा काय करायचं, योग्यच विधान आपल्याला ओळखायचे आहेत. बोमई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994मध्ये दिला. बरोबर आहे का? दिला. त्याच्यानंतर घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते, असा निर्णय दिला. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकतं, असा दिला का? तर तोही निर्णय दिला. घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता आवश्यक असते, असं सांगितलं का? तर सांगितलं. तर हे 4चे डिसिजन जे आहेत, तर 1994च्या बोमई खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 A, B, C आणि D. हे 4चे ऑप्शन जे आहेत, तर ते बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 जे आहे, तर ते आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर आहे. समजतंय का? प्रश्न सोपे आहेत, फक्त आपण त्याला समजून जर का घेतलं तर त्याच्यासारखे सोपे प्रश्न नाही आहेत. बरोबर? समजलं? चलो आगे बढो. पुढचा प्रश्न, पुन्हा एकदा बोमई खटल्यावरती प्रश्न आलेला आहे. प्रश्न नीट वाचा. SR बोमई विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पुढीलपैकी कोणती भूमिका घेतली? ओके, आणि हे बोमई खटला होता, तर तो प्रामुख्यानं घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीबद्दलचा प्रश्न होता. खटला होता. तर बघा पहिलं विधान काय म्हणतंय, राज्य सरकारचं बहुमत विधानसभेत तपासलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. हे पहिलंच वाक्य त्याचं उत्तर आहे. ॲक्च्युली 356 लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा सल्ला, असं काही त्यांनी म्हटलं नाही आहे. राज्यपालांना नकाराधिकार दिला गेला पाहिजे, असं सुद्धा काय म्हटलं नाही आहे. राज्यांनी त्यांनी गोळा केलेल्या करातून मोठा वाटा दिला गेला नाही, असंही काय म्हटलं नाही. पर्याय क्रमांक 1 जे आहे, तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1994ला सर्वोच्च न्यायालयात हा खटला उभा राहिलेला होता. राष्ट्रपती राजवट घटक राज्यातील आणीबाणीशी संबंधित असणारा हा खटला होता. अनन्यसाधारण हा महत्त्वाचा खटला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात मार्च 1994मधील बोमई खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका. अजून एकदा बोमई खटल्यावरती प्रश्न आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. वरची सर्व विधानं बरोबर आहेत. राज्यसंस्थेने धर्मविरुद्ध भूमिका घेणं असा भारतातील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही. राज्यसंस्थेने विविध धर्मांसंबंधी अलिप्त संलग्न राहावं, हे सुद्धा बरोबर आहे. आणि राजकीय पक्षाने स्वार्थी हेतूसाठी धर्माचा वापर करू नये, हे सुद्धा बरोबर आहे. सध्या केशवानंद भारती खटल्याचा अभ्यास करून जावा जरा थोडा. केशवानंद भारती, मिनर्वा मिल्स, त्याच्यानंतर अजून एक खटला कोणता मला आत्ता माझ्या तोंडात होता. केशवानंद भारती, मिनर्वा मिल्स आणि मणिका गांधी, हे 3 खटले जरा महत्त्वाचे वाटतात, तर त्याचा थोडासा अभ्यास करा. ओके. आणि इंदिरा साहनीचे खटले की जे रिझर्वेशनशी संबंधित आहेत, त्याच्यामध्ये 2 खटले पहा. 4 खटले पहा. म्हणजे इंदिरा साहनींचे 2 खटले आहेत आणि केशवानंद भारती, मिनर्वा मिल्स आणि मणिका गांधी हे इतर 3 खटले पाहिजे. पुढचा प्रश्न, आरक्षणावर 50% मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यात निर्णयानुसार लावण्यात आलेली आहे? कुठला खटला आहे? इंदिरा साहनी खटला आहे 1992चा. आता तुम्ही एक काम करायचं आहे, हे खटले जे आहेत की जे मी वेगवेगळ्या खटल्याची नावं तुम्हाला इथं सांगतोय, केशवानंद भारती, मिनर्वा मिल्स, इंदिरा साहनी, बोमई, ओके, गोलकनाथ,
आता हा खटला आणि या खटल्याचं साल तुम्ही लिहून काढायचं आहे. आणि जर का तुम्हाला लिहायचा कंटाळा आला असेल तर VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती जावा आणि तिथं न्यायालयीन खटले असं सर्च करा. तुम्हाला सगळे खटले एका ठिकाणी मिळून जातील आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला मिळेल. आणि जर का तुम्हाला खटल्याचं लेक्चर पाहायचं असेल तर आपल्याच यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर का तुम्ही पॉलिटीची लेक्चर सिरीज पाहिली पॉलिटी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खटल्यांवरची लेक्चर सगळी पाहायला मिळतील. जर का तुम्हाला लिहायचा कंटाळा आला असेल तर ती लेक्चर तुम्ही पाहून टाका. ओके, समजलं. पुढचा प्रश्न. नवतेज सिंग जोहर आणि इतर विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. तो निकाल कशाशी संबंधित आहे? तर तो निकाल होता समलैंगिकता, होमोसेक्शुअलिटी. ओके, तर याच्याशी संबंधित असणारा तो निकाल होता. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे समलैंगिकतेशी संबंधित असणारा तो पर्टिक्युलर खटला होता. पुढचा प्रश्न. कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व ही एकमेकांना पूरक आहेत आणि कोणा एकाचा दुसऱ्यासाठी त्याग करण्याची गरज नाही असा दृष्टिकोन स्वीकारलेला आहे? तर मिनर्वा मिल्स. ओके, म्हणजे त्यांनी असं सांगितलं की सर्वोच्च न्यायालय म्हणजे भारताची राज्यघटना मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व यांच्या संतुलनावरती आधारलेली आहे. हे लक्षात ठेवा. मिनर्वा मिल्स खटला. ओके, बरोबर. पर्याय क्रमांक 2 जे आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुम्ही मगाशी सांगितलेलं काम करा. केशवानंद भारती खटला 1900 म्हणजे मी आता साल नाही सांगणार तुम्हाला. हा खटला कधीचा आहे, हा खटला कधीचा आहे, हा कधीचा, हा कधीचा, हे फक्त काय करा एका लिस्टवरती करा आणि लिहायचा कंटाळा असेल तर ते लेक्चर बघा. ओके, समजलं. पुढचा प्रश्न. पुन्हा एकदा बोंबई खटला आला आहे. कधीचा खटला आहे? 1994चा. भारतीय संघराज्यवादासंबंधी न्यायालयाने लावलेल्या अर्थाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ओके, आणि त्यांनी संदर्भ काय दिला आहे? SR बोंबई विरुद्ध भारत सरकार खटला. बघा, न्यायमूर्ती अहमद यांनी असं मत व्यक्त केले की भारतीय राज्यघटनेचे संघराज्यात्मक राज्याऐवजी निमसंघराज्य अथवा एकात्म असं वर्णन करणं अधिक योग्य ठरेल. बरोबर आहे. न्यायमूर्ती सावंत आणि न्यायमूर्ती कुलदीप सिंग यांनी लोकशाही आणि संघराज्य हे भारतीय राज्यघटनेचं अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचं म्हटलं आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान आहे न्यायमूर्ती जीवन रेड्डी आणि न्यायमूर्ती अग्रवाल यांनी असं मत व्यक्त केले की संघराज्य अथवा संघराज्यात्मक शासन याला निश्चित असा अर्थ नाही. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर त्यांनी चुकीचं विधान ओळखायला सांगितलं होतं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. वरीलपैकी एकही विधान या ठिकाणी चुकीचं नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संबंधित खटल्यात जे बेंच बसलं होतं तर त्या बेंचचे प्रमुख कोण होते, किती न्यायाधीश होते, त्याच्यातले न्यायाधीशांचं मत काय, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जर का त्यांना डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारायचा असेल तर ती न्यायाधीशांची नावसुद्धा विचारू शकतात. ओके, त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्ही वाचलेलं असायला पाहिजे, पाठ नका करू. ओके, ही रिक्वेस्ट आहे माझी. पुढचा प्रश्न. कोणत्या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्व ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीला स्वयंसिद्ध करणारी व सुविधा पुरवणाऱ्या एकाच रथाची 2 चाकं असा दृष्टिकोन स्वीकारला? ओके, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जिलूबाई नानाबाई खचर विरुद्ध गुजरात राज्य. हे जे अल्टिमेट किंवा महत्त्वाचे निर्णय असतात तर ते खटले MPSC विचारते. आता तुमचं काम काय आहे? हे गोलकनाथ, शंकरी प्रसाद आणि केशवानंद भारती आणि हा जिलूबाई नानाबाई खचर हा खटल्यांचं साल तुम्ही पाहून घ्यायचं आहे. ओके, आणि जर का त्याच्यात महत्त्वाचे निर्णय असतील तर ते महत्त्वाचे निर्णयसुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. पुढचा प्रश्न आहे एक क्रायपाक या दाव्यामध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता? कुठला? तर वैयक्तिक पक्षपाताचा मुद्दा होता, वैयक्तिक डिफरन्शिएशनचा मुद्दा होता. ओके, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. SR बोंबई, पुन्हा एकदा SR बोंबईवरती प्रश्न आला आहे. विरुद्ध भारत सरकार या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधात खालील विधानांचा विचार करा आणि तुम्हाला काय करायचं आहे? बरोबर असणारी विधानं तुम्हाला ओळखायची आहेत. बरोबर. बघा, न्यायालयाने सांगितले की राष्ट्रपतींनी संसदेने मान्यता दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करावी. बरोबर आहे का? तर बरोबर आहे. जर संसदेने घोषणेला मान्यता दिली नाही तर विधानसभा पुनरुज्जीवित करण्यात यावी. हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनार्थ योग्य ती सुसंबंध कारणे आहेत ती सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. हे सुद्धा बरोबर आहे. तर याचं उत्तर असणार आहे सर्व विधानं बरोबर आहेत. असा ऑप्शन पर्याय क्रमांक शक्यतो 4मध्येच असतो आणि 4मध्येच आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रशासकीय न्यायाधिकरण कायद्याची आहे ते संविधानिक कायदेशीरता खालीलपैकी कोणत्या खटल्यात जात काही महत्त्वाच्या कायद्याचा मुद्दा प्रस्थापित झाला तसेच ज्यात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले? हे मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत. असं
ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 SP संपत कुमार विरुद्ध युनियन बँक ऑफ इंडिया. आता बघा युनियन बँक नाही, युनियन ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक 2. आता ही प्रशासकीय न्यायाधिकरणं जे आहेत तर याचा अभ्यास करताना तुम्हाला न्यायाधिकरांचा विकास कसा झाला, इतर म्हणजे प्रशासकीय न्यायाधिकरणं कलम 323A नुसार स्थापन केली जातात आणि इतर जे ट्रिब्युनल्स आहेत, न्यायाधिकरणं आहेत किंवा लवाद आहेत तर ती 323B नुसार स्थापन केली जातात. सगळ्यात महत्त्वाचं या 323A आणि 323B ही जी 2 कलम आहेत तर या 2 कलमातल्या तरतुदी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. कारण जर का या तरतुदीच माहीत नसतील तुम्हाला तर तो प्रश्न तुम्ही कसा सोडवणार हे लक्षात ठेवा. कलम 323 काय म्हणतंय, प्रशासकीय न्यायाधिकरणं आणि 323B इतर विषयांबद्दलची न्यायाधिकरणं. त्याच्यानंतर न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरुद्धचं अपील, न्यायाधिकरणासंबंधी जे महत्त्वाचे मुद्दे, याशिवाय 2017चा वित्तीय कायदा आणि न्यायाधिकरणावरील परिणाम आणि न्यायाधिकरण सुधारणा कायदा 2021 काय आहे याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. बरोबर, म्हणजे न्यायाधिकरणावरती कसा जरी प्रश्न आला तर तो तुम्हाला सॉल्व करता येईल. 323A आणि 323B ही 2 महत्त्वाची कलम आहेत, ही तुम्ही कलम लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणतं विधान बरोबर आहे? बरोबर असणारे विधान तुम्हाला ओळखायचे. 4 विधानं तुम्हाला इथं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे DC वाधवा विरुद्ध राज्य 1987 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने वटहुकुमाचं प्रख्यापन यावर टिप्पणी केली. बरोबर आहे का? तर ही टिप्पणी केली. पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं विधान SR बोमे विरुद्ध केंद्र सरकार 1994 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 352चा अर्थ लावला. नाही, 352 नाही, 356चा अर्थ लावला आहे. हे कारण घटक राज्याच्या आणीबाणीसंबंधी म्हणजे राष्ट्रपती राजवटीशी संबंधित असणारं कलम होतं. मिनर्वा मिल्स विरुद्ध केंद्र सरकार या 1980 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की मुक्त व निपक्षपाती निवडणुका या घटनेच्या मूलभूत ढाच्याचा भाग आहे. नाही, हे सुद्धा म्हटलं नाही, हे चुकीचं आहे. केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत ढाचा ही संकल्पना मांडली. हे बरोबर आहे. तर अ आणि ड हे 2 पर्याय बरोबर आहेत. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, अ आणि ड. समजलं? दॅट्स इट. पुढचा प्रश्न, सामाजिक न्याय, समानता व लोकांप्रती नम्रता सामाजिक लोकशाहीचा पाया आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या केसमध्ये निरीक्षण केलं? तर ते नाव आहे, तो खटला आहे ग्राहक शिक्षण व संशोधन केंद्र विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचं हे स्टेटमेंट आल्याचं आपल्याला दिसतंय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दाव्यात ध्वनिक्षेपकाच्या वापरावर खालीलपैकी कोणत्या दाव्यात ध्वनिक्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्याकरता मर्यादा हे कायदेशीर कारण आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं? कुठल्या खटल्यात? तर त्या खटल्याचं नाव आहे हिम्मतलाल विरुद्ध पोलीस कमिशनर. ओके, हा खटला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता आणि आपण जे ध्वनिक्षेपक लावतो तर ते नाही लावायला पाहिजे, म्हणजे कोणीच नाही लावायला पाहिजेत. म्हातारी माणसं, लहान मुलं यांना त्रास होतो, की ज्यांना हार्ट अटॅकसारखे प्रॉब्लेम आहेत तर त्यांना तो त्रास होतो. लोकांनी जरा समजून घ्यायला पाहिजे आणि ते नाही लावायला पाहिजे, आणि लावलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे. ओके, पुढचा प्रश्न, क्रायपाक विरुद्ध केंद्र 1970चा हा खटला आहे आणि सर्वोच्च न्यायालयातली 150वी केस आहे. या खटल्यामध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता? मागाशी सांगितलं वैयक्तिक पक्षपाताचा मुद्दा होता, पर्याय क्रमांक 2. ओके, आलं लक्षात? एक विधान आहे, ते विधान मला थोडंसं इंटरेस्टिंग वाटलं. माणसाच्या कर्तव्याच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे कर्तव्यामागोमाग हक्क येतील. हे वर्णन कोणी केलं आहे? तर महात्मा गांधींनी वर्णन केलं आहे. ओके, येते लक्षात? तर हे कोट आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला कुठेतरी निबंधात वापरता येईल. ओके, तर अशा रीतीनं खटल्यावरचे जे काही 10-12 प्रश्न होते तर ते आपण घेतलेले आहेत. खटले कसे लक्षात ठेवायचे ते मी मला सांगितले. आणि जर का तुम्हाला लेक्चर पाहिजे असेल तर VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जी पॉलिटीची लेक्चर सिरीज आहे तर तिथं तुम्हाला खटल्यांचं लेक्चर पाहायला मिळेल. ओके, अगदी महत्त्वाच्या खटल्यांचं योग्य तारखेसह परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण जे आहे तर ते आपण तिथं केलेलं आहे. बरोबर, तुर्तास आता आपण इथं थांबूया. लेक्चर आवडलं लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा. याशिवाय VJC स्टडी सध्या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, यूट्यूब. आणि या 5 सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. ओके,
थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.